हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मी आज जे आहे दोन तीन दिवस झाले तशी मी एकाच कस्टमरचे ब्लाऊज शिवत होते आणि त्याचबरोबर दुसरी पण जी कामं होती ती पण होती, पण ब्लाऊजचीच होती ती पण, काही फॉल वगैरे होते. तर मी त्या एकाच कस्टमरचे 6 ब्लाऊज शिवलेले. त्याच्यापैकी 3 ब्लाऊज जे आहेत ते बोटनेकचे आहेत आणि काही सिंपल आहेत. तर मी ते तुमच्याबरोबर शेअर करते. अगदी 2-3 मिनिटाचाच व्हिडिओ शेअर करणार आहे, कारण की बऱ्याच मैत्रिणींना आयडिया येऊन जाते. आपल्याला जर ब्लाऊज शिवायचा असेल तर डिझाईनमध्ये कसं शिवायचं, आणि शिवायचा असेल तर मी चॅनलवर पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याच्यामुळं म्हटलं मी तुमच्याबरोबर ही डिझाईन शेअर करते, जेणेकरून तुम्हाला जी पण डिझाईन शिवायची असेल तुम्ही कमेंट करून सांगा, मी तुम्हाला त्याची लिंक शेअर करेल. तर मग चला व्हिडिओला आपण सुरुवात करू. तर मी हे एकूण 6 ब्लाऊज आहेत एकाच कस्टमरचे. तर तुमच्या इकडं जर अशी ब्लाऊज शिवले तर तुमच्याकडे किती शिलाई आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर हा बघा, हा एक फर्स्ट ब्लाऊज जो मी शिवलेला या पद्धतीने बोटनेक आहे, पूर्ण गोलगळा आहे आणि हा असा बो बनवलेला आहे. आणि हे बघा या पद्धतीने त्याला असं छोटंसं पॅच टाकलेलं आहे. आपण इथं पण एक छोटासा पॅच टाकलेला आहे बघा या पद्धतीने, आणि खूप सुंदर दिसतोय. हे बघा, तर हा प्रिन्स कट आहे आणि पुढून पण हुक आहे आणि पुढून पण गळा जो आहे तो डीपमध्येच आहे, एकदम बोटनेकमध्ये पण नाही घेतलेला. अशा पद्धतीने हा आपण स्टिच केलेला आहे. तर ह्या मुलीचा आहे, तिचं लग्न जमलेलं आहे, त्याच्यामुळे तिने हे ब्लाऊज जे आहे ते स्टिच केलेले आहेत. त्याच्यानंतर मी हा एक शिवलेला आहे. तर बघू शकता ह्या असे लटकन शिवलेले आहेत आणि त्याचबरोबर ही खड्याची लेस टाकलेली आहे. ही खड्याची लेस जर तुम्हाला येत नसेल लावता की कशा पद्धतीने लावायची, तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. मी नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो मी याचा सुद्धा बनवेल की जर अशी खड्याची लेस असेल आणि तुम्हाला जर स्टोन असतात लेशीला आणि हे टाकायला जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आता बघू शकता एकदम प्रॉपरमध्ये आपला गळा आलेला आहे, लेस कुठंही गोळा झालेली नाहीये, तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला असा बघायचा असेल व्हिडिओ तर कमेंट करून नक्कीच सांगा, मी नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच बनवाल. याच्यामध्ये ही एल्बो बाही शिवलेली आहे, एकदम सिल्क पैठणी आहे, छान आहे. आणि या पद्धतीने, तर हा बोटनेक नाहीये, हा सिंपल प्रिन्स कट आहे, पाहू शकता तुम्ही या पद्धतीने. तर ह्या संपूर्ण ब्लाउजांची मी कटिंगचा पण व्हिडिओ शेअर केलेला आहे. जो प्रिन्स कट आहे, हे बघा, प्रिन्स कटमध्ये 28 साईजचं माप, ह्या ब्लाउजांचं मी कटिंगचा पण व्हिडिओ शेअर केलेला आहे. ज्या पण मैत्रिणींना बघायचा असेल तर कमेंट करून नक्की विचारा, मी लिंक शेअर करेल तुमच्याबरोबर. आपण शिवलेला ब्लाऊज आहे हा 3 नंबरला बघा, हा शिवलेला आहे या पद्धतीने बोटनेकमध्ये शिवलेला आहे आणि लेस वगैरे अशी टाकली आहे. इथं अजून आपल्याला बटन वगैरे किंवा एखादा मणी जो आहे ना तो जॉईंट करावा लागणार आहे. बाकी खाली ह्या साईडला मी पोटली बटन टाकलेलं आहे आणि पॅक आहे पूर्ण बॅकनी, आणि हाफ बाहीचा आहे. आणि फ्रंटला पुढून गळा जो आहे तो डीप आहे आणि हुक टाकलेला आहे पुढून आपण. हे बघा, फक्त बोटनेक ब्लाऊजचं ह्या साईजचं मी कटिंग शेअर केलेलं नाहीये. ह्या ब्लाऊजचा डिझाईनचा सुद्धा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, एकदम छोटासा व्हिडिओ शेअर केलेला आहे. थोडासा फास्ट झालेला आहे तो माझ्याकडनं, पण मी टाकलेला आहे. त्याचबरोबर हा एक आहे, हे बघा, तर हा या पद्धतीने बनवलेला आहे. तर बघू शकता खूपच सुंदर आहे. याला पण आपल्याला इथं वरती एखादं पॅच वगैरे टाकायचं आहे अजून. आणि हे लटकन पाहू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने बनवलेले आहेत, खूपच सुंदर आहे. हे कशा पद्धतीने बनवायचे ह्याचा पण मी व्हिडिओ टाकेल, मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर जेणेकरून म्हणजे मला व्हिडिओ बनवायला पण छान वाटतं. असं वाटतं व्हिडिओ आपले म्हणजे जे तुम्ही बघणारे आहात तर तुम्हाला पण कसे व्हिडिओ पाहिजेत हे पण आपल्याला समजलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता. हे बघा, आणि इथं जो आहे ना, इथं पण आपल्याला एक पॅच टाकायचा आहे, जेणेकरून इथलं जी टिप आहे ती आपली झाकल्या जाते. आणि तिथं पण आपल्याला एक पॅच टाकायचा आहे आणि वरच्या साईडला पण एक पॅच टाकायचा.
तर तुम्हाला कोणता ब्लाऊज आवडला मला नक्कीच सांगा. आणि बोटनेक ब्लाऊजला आपल्याला डिझाईन टाकताना प्रॉपरमध्ये कशी डिझाईन टाकायची, शोल्डर म्हणजे जे गळा रुंदी असते ती किती घ्यायची, आणि आपला हा गळ्याला किती माप टाकायचं असतं, इथं वरतून किती माप घ्यायचं असतं, मी ह्या ब्लाऊजमध्ये सगळं सांगितलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघा. नेक्स्ट आत्ताच टाकलेला आहे, आजच्याच व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच बघा ह्या ब्लाऊजचा कशा पद्धतीने मी डिझाईन घेतलेली आहे आणि याला माप कशी टाकायची ती सुद्धा तुम्ही नक्की बघा. तर बघा एल्बो बाही घेतलेली आहे. त्याच्यानंतर हे ब्लाऊज सिंपल आहे, पण ह्या ब्लाऊजमध्ये एक मी तुम्हाला दाखवणार आहे. ह्या ब्लाऊजची लेस पाहू शकता तुम्ही किती सुंदर पद्धतीने टाकलेली आहे. मी ही जी आहे लेस आपण बाहेर काढून, म्हणजे जी साईडलाच अटॅच असती, काठालाच अटॅच असती, ती मी बाहेर काढून मी या पद्धतीने टाकलेली आहे. खूप सुंदर याचा लुक आलेला आहे. मी याच्या आधी पण एक शॉर्ट बनवलेला आहे ह्या साडीचा. ही जी लेस आहे मी ती काढून बॅकला टाकली होती, तो व्हिडिओ सुद्धा बऱ्याच मैत्रिणींनी बघितलेला आहे. तर आता मी ही जी लेस आहे मी या पद्धतीने टाकून दिलेली आहे आणि खूप छान याचा सुद्धा लुक आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. पण हा गळा जो आहे तो सिंपल आहे, गोल गळा आहे. आणि ह्या ब्लाउजांची मी कटिंग शेअर केलेली आहे 28 साईजचं, आणि हा बाही आहे. त्याच्यानंतर हा एक आहे, हा पण सिंपलच आहे. 2-3 जे रेग्युलर आपल्याला वापरायला लागतात तशी शिवलेले आहेत त्या दीदीने. बघा या पद्धतीने याला लेस वगैरे अशी आहे. तर याच्यामध्ये बघा ही डिझाईन अशी दिसण्यासाठी आपण इथं काय केलेलं आहे, आतून अस्तर जे आहे ते या पद्धतीने फोल्ड करून घेतलेलं आहे. म्हणजे प्रत्येक ब्लाऊजमध्ये तुम्हाला काही ना काही शिकायला भेटलेलं आहे. सिंपल पण आहे, पण बऱ्याच ब्लाऊजांमध्ये आपल्याला समजत नाही काय करायचं काय नाही, असे डिझाईन ज्या आलेल्या असतात त्यांना. तर मी असे हे या कस्टमराचे 6 ब्लाऊज शिवलेत आणि 6 साड्या फॉल सुद्धा केलेल्या आहेत. तर आता नेक्स्ट ब्लाऊज जे आहेत ते पण डिझाईन आहे, फ्रिल बाही आहे. तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.